कितीही शक्तिशाली असलो तरी प्रत्येक वेळेला त्या साऱ्या देवतांकडून आपल्याला पराभव पत्करावा लागला आहे. दैत्य हो, ते देव आपल्याला अमरपणाचं वरदान देतात आणि काहीतरी कपट करून आम्हा दैत्यांचा वध करतात. त्या देवाचा पराभव करण्यासाठी मित्र हो, आपल्याला देवादिदेव महादेव यांची भक्ती करून त्यांच्याकडून निश्चित वर प्राप्त करूया आणि त्या निश्चित वराच्या जोरावर या सर्व देवतांचा पराभव करू. लोक्यात साम्राज्य प्रस्थापित करूया. अगदी बरोबर, अगदी बरोबर दैत्य हो. चला असं जाऊन त्या शंभो महादेवाची प्रार्थना करूया. चला दैत्य हो. भक्ती पाहून तुमच्यावर प्रसन्न झालो आहे. तुम्हाला हवा असलेला चितवर मागून घ्या. देवादिदेवा महादेवा, तुम्ही खरोखर आमच्यावरती प्रसन्न असाल तर मला गजमुख द्या आणि ते गजमुख माझ्याकडे असेपर्यंत या अखंड त्रिकोणात मला कोणापासून मरेल नाही असा बोलल्या. तथास्तु. देवादिदेव महादेव, माझी भक्ती पाहून तुम्ही माझ्यावर खरोखरच प्रसन्न असाल तर मला 10 हात द्यावेत. ते 10 हात जरी युद्धात तुटून पडले तरी ते पुन्हा निर्माण झाले पाहिजे असा मला वर द्या. हे प्रभो, हे शंभो, हे देवादिदेवा महादेवा, प्रथम या पामराचा प्रणाम स्वीकार करावा. हे कैलासपती शिवशंकरा, आपण माझ्यावरती खरंच प्रसन्न असाल तर ज्याप्रमाणे आपण कपाळी भस्म लावता त्याचप्रमाणे ज्याच्या मस्तकावर मी हात ठेवीन त्याचा भस्म झाला पाहिजे असा मला वर द्या. हे दैत्यराज, मी तुला गजमुख देत आहे. ते गजमुख जोवर तुझ्याकडे असेल तोवर तुला युद्धात कोणीही पराभूत करू शकणार नाही. त्यामुळे आजपासून तुझे नाव गजातुरचे असेल. जय शिवशंभो. हे असुर सम्राट, मी तुला 10 हात देत आहे. ते 10 हात जोवर तुझ्याकडे आहे तोवर तुला कोणीही पराभूत करू शकणार नाही. ते 10 हात जरी युद्धात तुटले तरी ते पुन्हा उत्पन्न होतील. त्यामुळे आजपासून तुला ती प्राप्ती नावाने ओळखलं जाईल. जय शिवशंभो. तू तर माझ्या भस्मापासून निर्माण झाला आहे. तू माझा अंश असून तू ज्याच्याही मस्तकावर हात ठेवशील त्याचा जागीच भस्म होईल. त्यामुळे आजपासून तुला भस्मातून या नावाने ओळखलं जाईल. तथास्तु. शंभो.
अधिगण हा सोहम गजानन नमो अधिगण हा सोहम गजानन देव सारे वंदिती गणरायाला नारदाची वारी चालली त्रिभुवनाला नारदाची वारी चालली त्रिभुवनाला नमो अधिगण हा सोहम गजानन नमो अधिगण हा सोहम गजानन देव सारे वंदिती गणरायाला नारदाची वारी चालली त्रिभुवनाला नारदाची वारी चालली त्रिभुवनाला नमो अधिगण हा सोहम गजानन नमो अधिगण हा सोहम गजानन देव सारे वंदिती गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारायण नारायण हे देवा जगत जीवना पतित पावना अनंत कोटी ब्रह्मांड नायका मधुसूदना मनमोहना कमल नयना हे पद्मनाथ नारायणा तुझ्या चरणी या नारदाचा प्रणाम शंभर का होईना मुखावाटी देवाचं नामस्मरण केलं पावन झाला होणारच भक्ती मार्ग फार सोपा आहे जो कोणी देवाची भक्ती करेल ना त्याला मृत्यूलोकी सौख्यपद आणि परलोकी पद्मोच्च पदाची प्राप्ती होईल त्याला मोक्ष मिळेल हा अनुभव आम्हास आला म्हणून स्वर्ग मृत्यू आणि पाताळ ह्या तिन्ही तलात हा नारद सतत भ्रमण करत असतो का आणि कशासाठी भक्तजनांचा उद्धार आणि दुर्जनांचा संवाद करून विश्वाची विस्कटलेली घडी नीट प्रस्थापित करून हे विश्व कसे सुरळीत चालेल याकडे माझे कटाक्षाने लक्ष असते कोणी दुराचारी अहंकारी अधर्मी व्यक्ती दृष्टीस पडला तर त्याचा दुराचार अहंकार आणि अधर्म नष्ट करून त्याला धर्माकडे कसं नेता येईल हे माझं कर्तव्य असल्यामुळे या अखंड त्रिभुवनात हा नारद सतत भ्रमण करत आहे नारायण नारायण आणि इथे येण्यामागचे कारणही तेच आहे महादेवाने 3 दैत्यांची निर्मिती केली पाताळात चित्रासूर भूतलावरती गजासूर आणि देवलोकी भस्मासूर ह्या 3 दैत्यांनी महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरपणाचा वर प्राप्त करून घेतला आहे आता इथे आलोच आहोत तर त्यांची भेट तर घेतलीच पाहिजे नारायण नारायण भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल स्वतःच्याच सुगंधाची स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे तुझे नाम आले ओले तुझ भारावले तुझे नाम आले ओले तुझ भारावले तुझे नाम आले ओले भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल स्वतःच्याच सुगंधाची स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे तुझे नाम आले ओले
असुर सम्राट त्रिपुरासुर दैत्य हो, त्या शंभो महादेवाच्या वराणा आपण दानव आता अमर झाला आहोत. देव दानव अथवा मानव यांपासून आपला मृत्यूच नाही. या अखंड त्रिपुरामध्ये आपण अमर आहोत. अमर. नारायण 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 दैत्य हो, तव नामाच्या जपता बाळा, तव नामाच्या जपता बाळा, धन्य जागी झाले, धन्य जागी झाले. मोठिया नामा प्रभूते चांगले, मोठिया नामा प्रभूते चांगले, मोठिया नामा प्रभूते चांगले. नवनामाच्या जपला माळा, नवनामाच्या जपला माळा, धन्य जगी झाले, दैत्य हो, आज फार आनंदी आनंदात दिसत आहात आणि या आनंदाचं कारण तरी काय असावं? अरे नारदा, एक गोष्ट मात्र प्रथम लक्षात ठेव. आधी नाव आम्हा दानवांचे, नंतर तुझ्या त्या देवतांचे. अरे नारदा, त्या शंभो महादेवाच्या वराणा आम्ही दानव आता अमर झालो आहोत. या अखंड त्रिपुरामध्ये आमचा मृत्यूच नाही. आम्ही अमर आहोत. अमर. नारायण नारायण. म्हणजे दैत्य हो,
महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरपणाचा वर प्राप्त करून घेतला. होय नारदा, अगदी बरोबर बोलत आहेस तू, अगदी बरोबर. पण दैत्य हो, वर प्राप्त करून घेतलात खरा, परंतु त्या वराची प्रसिद्धी नारायण नारायण. नारदा, वराची प्रसिद्धी याचा अर्थ समजलो नाही आम्ही. दैत्यराज गजासूर, महादेवाने दिलेल्या वराची प्रसिद्धी पाहिजे असेल तर दैत्य हो, प्रथम स्वारी त्या इंद्राच्या अमरावतीवर करा. आणि दैत्य हो, त्या इंद्राची अमरावती नारायण नारायण. दैत्य हो, या नारदानं अगदी योग्य तो सल्ला दिला आहे. चला असं जाऊन त्या इंद्राच्या अमरावतीवर स्वारी करूया. चला दैत्यराज, चला. 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, 1 प्रजापती, 1 इंद्र, अर्थात 33 कोटी देवांचा राजा हा देवेंद्र. माझी अमरावती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या आशीर्वादाने सुख समाधाने चालले आहे. तेव्हापासून या अमरावतीचा राजा हा देवेंद्र. पण कित्येक दिवस झाले रंभेचं नृत्य पाहिलं नाही. रंभे, अगे रंभे. रंभे, नृत्याला सुरुवात कर. भरला दरबार इंद्राचा, 33 कोटी या देवांचा. भरला दरबार इंद्राचा, 33 कोटी या देवांचा. नृत्य गायन पाहते ती सारे या रंभेचा. नृत्य गायन पाहते सारे या
देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी, देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी, गोडा नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी, मी गातो मधुर स्वरानी गाणी, देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी, देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी, गोडा नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी, मी गातो मधुर स्वरानी गाणी, देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी, देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी, गोडा नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणी, मी गातो मधुर स्वरानी गाणी. नारायण नारायण. देवेंद्रा, आपण इथे रंभेच्या नृत्य गायनामध्ये दंगल आहात, मात्र भूतलावरती फार मोठा हाकार माजला आहे. मुनिवर्य, हाहाकार याचा अर्थ काही समजलं नाही. देवेंद्रा, भूतलावरती तिन्ही दैत्यांनी महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरपणाचा वर प्राप्त करून घेतला आहे. आणि देवेंद्रा, ते तिन्ही दैत्य आपल्या अमरावतीवर चाल करून येत आहेत, तरी आपण सावध राहावं. मुनिवर्य, तुम्ही योग्य वेळी येऊन मला सावध केलं. तुमची भ्रमंती अशीच चालू ठेवा. देवेंद्रा, तर मला येण्यास अनुमती द्यावी. ठीक आहे. नारायण नारायण तुझी अमरावती माझ्या स्वाधीन कर आणि निघून जा इथून. अरे टिपरासुरा, तपोबलाच्या सामर्थ्याने तू डोळे असून बंद झालास, म्हणून तुझी बुद्धी देखील भ्रष्ट झाली. म्हणूनच तू काहीही बडबडत आहेस. टिपरासुरा, सर्व देवांनी तुला देवांचा राजा घोषित केला. हा राजमुकुट आणि इंद्रपतुला बहाल केले. तेव्हापासून खूप भोगल्याच्या अमरावतीचं सुख रामबा मेनका यांच्या नृत्य गायनात दंग राहिला. यापुढे ते शक्य नाही, कारण आपला पराभव करून तुझ्या या वैभवशाली अमरावतीचा अधिपती राजा होणार असुर सम्राट टिपरासुरा. अरे टिपरासुरा, असुरा मार्गाने दिलेले धन हे माणसाला कधीच लाभत नाही, आणि ते प्राप्त करताना त्याचा अंत देखील होतो. तुम्ही
देव देव तुम्ही कपट करून आम्हा दानवांचे शूरवीर योद्धे मारता. अरे पत्र देण्यासाठी तुझा पराभव करून तुझ्या या वैभवशाली अमरावतीचा अधिपती राजा होणार ते कारण देव हो सोडा. जोपर्यंत माझ्याजवळ दाद आहे तोपर्यंत त्रैलोक्यात अशी कोणतीही शक्ती नाही जी या टिपरासुराचा पराभव करू शकेल. आज तुम्हा देवांचा राजा इंद्र याचा युद्धात पराभव करू याच्या वैभवशाली अमरावतीचा अधिपती राजा असुर सम्राट टिपरासूर आणि आता जातो पाताळात. पाताळात साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी पाताळात साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी महादेवा या राजाचा प्रणव स्वीकार करावा. ब्रह्मवती बाबा. महादेवा एक विनंती म्हणून सांगतोय हा कैलास सोडून मंदार पर्वतावर निघून जा. राज हे कैलासाची गणना अखंड त्रिभुवनात येते आणि हे पवित्र स्थान मी कदापि गमवू शकत नाही. महादेवा आठव तुझा ते माचांड रूप ज्यामध्ये मासेशी प्रेमाचे जाळे गेलेस आणि याच्यावरती तुझी आज भासलेली नांगरात पार्वतीची वाघ रस. जर देव तुम्ही हे करू शकता मग आम्ही का करू शकत नाही. राज तुझा जास्त कळत आणि सुखाने राज्य कर. आम्ही सारे देव एक रूप एक निष्ठ आहोत म्हणून या त्रिभुवनाचे राजा आहोत. तुम्ही सारे दैत्य आम्हा देवाकडून वर मागता आणि आम्हावर स्वारी करता. महादेवा तुम्हीच मला वर दिलात. जोपर्यंत इच्छित गती माझ्याकडे आहे तोपर्यंत मला कोणापासून मरण नाही. राज आम्ही वर देऊ शकतो तर तुमचा विनाश नक्की करू शकतो. महादेवा
तुमच्या एवढीच असेल तर स्वीकार युद्ध. दैत्यराज विलंब कशाला? महादेवाच्या वरामुळे आम्हा दानवांना शक्य झाले. आता मी या अखंड त्रिभुवनाचे राजे झालो राजे. नारायण 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 या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे नाभले जीवन बहुमोलाचे नाभले जीवन. मानवा तू मानूस बन मानवा तू मानूस बन मानवा तू मानूस बन. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे
युद्धात पराभूत करून त्यांचा कैलास पर्वत आपल्या स्वाधीन करून घेतला. होय नारदा, अगदी योग्य तेच बोललायस बघ. पण गजासुरा, अरे मला असं वाटतंय ह्या साऱ्या देवांच्या पुढे तुझी ही शक्ती अपुरीच आहे. तू असं कर, त्रिपुरासुराकडे जा आणि त्याचे दहात घेऊन ह्या देवांच्या राज्यांवरती स्वारी कर. नारदा, स्वतःच बघ कळीचा नारद. मग गजासुरा, अरे वेळ कशाला, असा त्रिपुरासुराकडे जा आणि त्याचे दहात घेऊन हा साऱ्या देवांच्या राज्यांवरती स्वारी कर. ठीक आहे नारदा, आपली भ्रमंती अशी चालू राहू द्या. मग दैत्यराज, मला येण्यास अनुमती द्यावी. नारायण नारायण. नारदाने लग्न मार्ग दिलाय. असा जातो त्रिपुरासुराकडे, त्यांच्या दहात घेऊन त्या देवांच्या राज्यांवरती स्वारी करतो. त्रिपुरासुरा, एक विनंती घेऊन आलो आहे. तुझे हात मला दे. माझ्याकडे माझी तुला जे वगैरे लागेल ते मी तुला देईन. मित्र गजासुरा, प्रथम त्या पाताळामध्ये तुझा मित्र स्वागत आहे. माझ्या हाताच्या पराक्रमाने हे सारे देव भयभीत झाले, भयभीत. मी माझे दहा तुला द्यायला तयार आहे. मग ठीक आहे मित्रा, चल त्या देवांच्या राज्यांवरती स्वारी करूया. हर हर शिव शंकर, हर हर शिव शंकर, तुझे हे बर्फाचे डोंगर. हर हर शिव शंकर, तुझे हे बर्फाचे डोंगर. चार धामांचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर. चार धामांचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर. या नारदाचा प्रणव स्वीकार करावा. या प्रथम तुमचे या कैलास पर्वतावर स्वागत आहे. मुनिवर्य, कोणती आनंदाची बातमी घेऊन आला आहात? महादेवा, आता आपल्याला स्वस्थ बसून चालणार नाही. तो गजासुर दैत्य त्या त्रिपुरासुराचे दहात घेऊन गेला आहे. त्यामुळे महादेवा, त्या त्रिपुरासुराला मारणं अगदी सोपं झालं आहे. पण महादेवा, तो त्रिपुरासुर दैत्य पाताळात जाऊन लपला आहे. त्यामुळे आपण इंद्रदेवांना सांगून जोरदार मेघगर्जनासह पाऊस पाडायला सांगूया. म्हणजे महादेवा, तो त्रिपुरासुर दैत्य पाताळातून भूतळावरती येईल आणि त्याला मारणं अगदी सोपं जाईल. चला महादेवा, चला तर मग. हे असुर सम्राट त्रिपुरासुर, तू माझ्या वराने उन्मत्त झाला आहे. त्यामुळे तुझा विनाश हा जवळ आला आहे. महादेव, तुमची भक्ती केली, तुमच्याकडून इच्छित वर प्राप्त केला. तो म्हणजे एवढ्यासाठी की तुम्हा देवांचा पराभव करून ह्या त्रैलोक्यात असुरांचे साम्राज्य प्रस्थापित करण्यात. महादेवा, या क्षणी
माझे धाक माझा मित्र गजासूर घेऊन गेला असला तर युद्धात कधीच माघार येणार नाही. दैत्यराज, तू प्रथम लक्षात ठेव, तू युद्धात 10 हात घेऊन लढणार नाही आहे. तुझे ते 10 हात तो गजासूर घेऊन गेला आहे. त्यामुळे तुझा मरण काळ जवळ आला आहे. महादेव, साक्षात मृत्यू माझ्या समोर उभा असला तरी अजून सम्राट आहे. युद्धात कधीच माघार घेणार नाही. स्वीकार तुम्ही देवता ज्या देवतेचे प्रथम पूजन त्या देवतेचे मला दर्शन झाले पाहिजे. दैत्यराज, दरवर्षीप्रमाणे भाद्रपद चतुर्थीला गणरायाचे आगमन होईल. त्याची मनोभावाने भक्तिभावाने पूजन केले जाईल. त्यानंतर त्याचे पाताळात म्हणजे पाण्यात विसर्जन होईल. तेव्हा तुझे त्याला दर्शन होईल. दैत्य कुलाचा अधिपती दैत्यराज भस्मासूर, मला पाहून सारे देव कसे सैरावैरा पळ सुटले आहेत. या अखंड गुणाचा राजा फक्त भस्मासूर, फक्त भस्मासूर. नारायण नारायण सोडून दे रे वेड्या गर्व अभिमान, सोडून दे रे वेड्या गर्व अभिमान. भक्ती करून प्रभू ते मिळेल तुला समाधान. तुला
पासून आपल्या भीतीनं हे सारे देव कसे सैरावैरा पळत सुटले आहे. अरे नारदा, सारे देव घाबरणारच नारदा. पण भस्मासुरा, पण मला असं वाटतंय हा साऱ्या देवांच्या पुढे तुझी ही शक्ती अपुरीच आहे. मी काय सांगतो ते नीट आहे. गजासुराकडे जा आणि त्याचे गजमुख घेऊन हा साऱ्या देवांच्या राज्यांवरती स्वारी कर. अरे नारदा, अगदी योग्य तोच मार्ग सुचवला. असाच जातो मित्र गजासुराकडे आणि त्याचे गजमुख घेऊन त्या साऱ्या देवतांवरती स्वारी करतो. परंतु नारदा, यामध्ये तुझा काही कपटी डाव तर नाही ना? अरे भस्मासुरा, मी तुझ्या भल्याचा विचार करतो आणि यात माझं काय रे कपट. एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, जर का तुझं कपट आढळून आलं तर तुझी ही शेंडी आणि हा तंभोरा जमीन हस्ता करून टाकी. नीट लक्षात ठेव. येत आहे नारदा, मी येत आहे. नारायण नारायण. आता जे काही घडेल ती पाहण्याची माझ्या वेगळीच असे. आपण पण याच्या मागोमाग गेलं पाहिजे. नारायण नारायण. मित्र गजासुरा, माझी आपणास एक विनंती आहे. आपल्याकडे असलेले गजमुख ते मला द्या. ते घेऊन या साऱ्या त्रिगुणावरती स्वारी करतो आणि अखंड त्रैलोक्याचा मी अधिपती बनतो. मित्र भस्मासुरा, माझे गजमुख मी तुला देण्यास तयार आहे. मग मित्रा, चल असं जाऊन त्या साऱ्या देवतांवरती स्वारी करूया. चला, चला, चला. घेते गजमुख तो भस्मासूर घेऊन गेला आहे. त्यामुळे तुझा विनाश हा निश्चितच. महादेवा, माझ्याकडे जरी गजमुख नसेल तर मी युद्धात माघार घेणार नाही. राज, मग पाहूयात ना पराक्रम. ठीक आहे महादेवा, तुमची एवढी इच्छा असेल तर शुका युद्ध. अंतिम इच्छा काय आहे? महादेवा, मी मरण्यास तयार आहे. माझ्या अंगाचे हाडाचे म्हणे तुम्ही तुमच्याकडे सतत परिधान करा. हीच माझी शेवटची इच्छा. किती करशील वेरा भरवसा, किती करशील वेरा भरवसा, अरे यावर देहाचा. किती करशील वेरा भरवसा,
अरे या नव्या देहाचा अजून तुला कळला नाही पटका या यमाचा, अजून तुला कळला नाही पटका या यमाचा. किती करशील वेड्या भरवता, किती करशील वेड्या भरवता, अरे या नव्या देहाचा अजून तुला कळला नाही पटका या यमाचा, अजून तुला कळला नाही पटका या यमाचा. किती करशील वेड्या भरवता, किती करशील वेड्या भरवता, या नव्या देहाचा अजून तुला कळला नाही पटका या यमाचा, अजून तुला कळला नाही पटका या यमाचा. नारायण नारायण. दैत्यराज भस्मातून साऱ्या देवांना पराभूत करून या अखंड त्रिगुणाचे आपण राजे झाला. आला ब्रह्माचा पुत्र नारदाला कळला. नारद या नारदाचा या भस्मासुराच्या राज्यामध्ये आगमन निश्चितच काही ना काही संकेत असणार. ये नारदा ये. अरे तू देवांचा दास बोलतोस मात्र खास. नारायण. बोल नारदा बोल. असा कोणता शगुन घेऊन आलायस ते? दैत्यराज भस्मासूर साऱ्या देवांना पराभूत करून या अखंड त्रिगुणाचे राजे झाला. परंतु तुमची दया आली म्हणून इथपर्यंत आलोय. नारायण. नारदा, तुला माझी दया आली या भस्मासूर राजाची. शांत हो भस्मासुरा, शांत हो. अरे या अखंड त्रिगुणाचा राजा झाला ते खरं आहे, परंतु नारायण नारायण. अरे नारदा, पण आणि परंतुचे किस्से मला देऊ नकोस. जे काही म्हणत असेल ते निसंकोचपणे बोल, नाही तर त्या सारा देवांच्या अगोदर मी तुझा भस्म करून टाकेन. नारायण नारायण. अरे भस्मासुरा, तू या नारदाचा भस्म करणार. अरे या नारदाचा भस्म करून तुला मिळणार तरी काय रे? हा चिपळ्या आणि भस्मासुरा हा तंबोरा. तेही खरंच. अरे तुझ्याकडे असं कोणतं राज्य देखील नाही. तुला मारून मला काय मिळणार? हा तंबोरा आणि या शिपड्या. दिला नारदा तुला मी जीवदान दिलं. अरे भस्मासुरा, या अखंड त्रिगुणाचा राजा झाला. मात्र या राजाला एका गोष्टीची उणीव मात्र नक्की भासत आहे. अरे नारदा, या अखंड त्रिगुणाचा स्वामी मी आणि या राजामध्ये उणीव अशी कोणती उणीव आहे? बोल तू. अरे भस्मासुरा, या अखंड त्रिगुणाचा राजा झाला. मात्र या राजाला एखाद्या राणीची गरज तर पाहिजे. अरे नारदा, या भस्मासुराच्या राजाला एखाद्या सुंदर राणीची गरज तर आहेच. बोल नारदा बोल. अशी कोणती सुंदरी आहे ती या भस्मासुराला शोभेल? अरे भस्मासुरा, माझ्या तर ध्यानीमध्ये एकच आहे, ती म्हणजे महादेवांची सुंदर पत्नी पार्वती. अरे भस्मासुरा, त्या पार्वतीला घेऊन ये आणि या राज्याची राणी बनव. अरे नारदा, अगदी योग्य सुचवलंस. ती पार्वती त्या शंभो महादेवाला मुळी शोभत नाही. ती फक्त या भस्मासुराला शोभेल. असाच जातो कैलास पर्वतावरती आणि त्या वैरागाच्या पार्वतीला मी उचलून घेऊन येतो. येत आहे नारदा, मी येत आहे. नारायण नारायण. अरे भस्मासुरा, तुला काय ठाऊक, त्या महादेवांची लीला अपरंपार आहे आणि तुझा मृत्यूही अटळ आहे. नारायण नारायण.
सुख सर्वांना मिळतं, कुणाला उंजणभर, कुणाला रांजणभर. पण माणसाच्या कर्तबगारीची मागण्याची थोरवी इतकी लहान, तिथे देवाला दोष देऊन काय उपयोग. म्हणून प्रत्येकानं जीवनात भक्ती मार्ग आचरणात आणणं महत्वाचं आहे. कारण भक्ती एक अशी किल्ली आहे, त्या किल्लीनं त्या भगवंताचं मन देखील ओढू शकतो. आणि ती किल्ली या नारदानं आपल्या जीवनात अंगीकारली आहे. म्हणून हे देवा नारायणा, तुझ्या भक्तीचा छंद मला सतत लागला आहे. म्हणून हा नारदाची तुझ्या चरणी सविनय प्रार्थना, तुझ्या चरणी सविनय प्रार्थना. भवसागर पार कराया, नाममुखी ते घ्यावे. भवसागर पार कराया, नाममुखी ते घ्यावे. हरिनाममुखी ते घ्यावे, घ्यावे घ्यावे. भजनी तव लागावे. हरिनाममुखी ते घ्यावे, भजनी तव लागावे. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी. भवसागर पार कराया, नाममुखी ते घ्यावे. भवसागर पार कराया, नाममुखी ते घ्यावे. हरिनाममुखी ते घ्यावे, भजनी तव लागावे. हरिनाममुखी ते घ्यावे, भजनी तव लागावे. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी. नाम सिंग प्रेमी साधनाई सोपी, नाम सिंग प्रेमी साधनाई सोपी. जलतील बाबे जन्मधरीते, जलतील बाबे जन्मधरीते. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी हरी. भवसागर पार कराया, नाममुखी ते घ्यावे. भवसागर पार कराया, नाममुखी ते घ्यावे. हरिनाममुखी ते घ्यावे, भजनी तव लागावे. हरिनाममुखी ते घ्यावे, भजनी तव लागावे. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी हरी. हे शंभो महादेवा, प्रथम या भस्मासूर राजाचा प्रणाम स्वीकार कर. संभवती भाऊ रत्नासुरा, प्रथम तुझे या कैलास पर्वतावर स्वागत आहे. हे शंभो महादेवा, माझी आपणास एक विनंती आहे. हा कैलास पर्वत सोडून इथून निघून जा आणि तुझ्या पार्वतीला माझ्या स्वाधीन कर. तू तुझी मर्यादा ओलांडून बोलत आहे.
महादेवा अजून ही वेळ निघून गेलेली नाही. हा कैलास पर्वत सोडून इथून निघून जा, नाही तर धर्म आणि अधर्माचा रणसंग्राम आहे. त्यामुळे तुझा विनाश हा निश्चितच. धर्म आणि अधर्माच्या गोष्टी तुमच्या तोंडाला शोभत नाही. अरे सारीपाटाच्या खेळामध्ये कपटी कारस्थान करून त्या पार्वती बरोबर विवाहबद्ध झालास. तुला लाज वाटली पाहिजे. कोणी शोभत नाही. म्हणे आतंक या सृष्टीचा संपूर्ण ब्रह्मांडाचा खरा आतंकवादी तर तू आहेस. अरे तुम्ही देवतानी आम्हा धाडवानावर धान द्यायचं आणि काही ना काही कपट करून आमचा विनाश करायचा. महादेवा तुझा भस्म हा निश्चितच. तू या कैलासपती शिवशंकराला आव्हान देऊ नकोस. त्याच्या क्रोधाला बळी पडशील. महादेवा तुला असेल जगायचं तर हितून निघायचं. महादेवा तुझा भस्म हा मला वाटतं हिला आपली राणी बनवावी. अगं हे सुंदरी या भस्मासुराची राणी होशील. माझी एक अट आहे. बोल, अशी कोणती अट आहे तुझी? अगं सुंदरी तुझ्यासाठी सारे त्रिभुवन जिंकून घेतले आहे. तुझी जर एवढीच इच्छा असेल तर मी मात्र तुझ्या बरोबर नृत्य करायला तयार आहे.